नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिसले आणि एस एक्सरसाइजचे आपण आतापर्यंत 6 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये 7व्या प्रॉब्लेमपासून आपण सुरुवात करूया, सोडूया। प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। पहिला प्रश्न, 2 ब्रॅकेट आहे आणि त्या ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन करायचा आहे आपणास। 5x - 7 एका ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 5x - 9। पहिल्या ब्रॅकेटच्या ह्या पहिल्या टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूत, नंतर सेकंड टर्मने ह्या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करूत। आता 5x इंटू हा ब्रॅकेट 5x - 9, नंतर सेकंड टर्म -7 आणि हाच ब्रॅकेट 5x - 9। तर आता 5x ने हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आणि -7 ने हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ। आता 5x ने 5x ला मल्टिप्लाय करू, म्हणजे 25x इंटू x स्क्वेअर होतील आणि 5x ने या 9 ला मल्टिप्लाय करूत, म्हणजे -45x होतील। बरोबर आहे। आता -7 ने 5x ला मल्टिप्लाय करणार आपण, म्हणजे -7 इंटू 5 35 आणि x। आता -7 ने -9 ला मल्टिप्लाय करू, म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस होतील, 7 इंटू 9 63 होतील। बरोबर आहे। आता 25x स्क्वेअर, येथे x आहे, येथे x ची टर्म आहे, या दोघांचा ॲडिशन करता येईल आपणास, म्हणजे -45 आणि -35 म्हणजे -80 होतील आणि x आणि प्लस 63 हे येईल आपलं आन्सर। 2x - 3y आणि ब्रॅकेटचा क्यूब दिलेला आहे आपणास। 2x - 3y आणि ह्या ब्रॅकेटचा क्यूब दिलेला आहे, म्हणजे a - b ब्रॅकेटचा क्यूब या फॉर्ममध्ये आहे, a - b ब्रॅकेटचा क्यूब। तर हा फॉर्म्युला माहिती आहे आपणास। हा फॉर्म्युला कसा होतो, a चा क्यूब -3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर आणि मायनस b चा क्यूब, या टाईपचा फॉर्म्युला आहे। आता म्हणजे a - b येथे काय आहे, मग 2x - 3y, म्हणजे a ची व्हॅल्यू आपण येथे किती घेणार, 2x। बरोबर आहे। आणि b ची व्हॅल्यू किती घेणार आपण, 3y। आता मग या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू, इक्वल टू a क्यूब म्हणजे 2x याचा क्यूब, म्हणजे 2x क्यूब पूर्ण टर्मचा क्यूब आहे, फक्त 2 चा क्यूब नाही किंवा x चा क्यूब नाही, 2x चा क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर इंटू आहे, म्हणून आपण ब्रॅकेट केलेला आहे, इंटू b म्हणजे 3y प्लस 3, आता a म्हणजे 2x मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणून आपण ब्रॅकेट करू 2x ला, म्हणजे याचा अर्थ असा होतो 3 इंटू 2x ब्रॅकेट केलेला आहे, आणि b स्क्वेअर म्हणजे 3y स्क्वेअर, त्याला आपण ब्रॅकेट करू, म्हणजे 3y स्क्वेअर आणि मायनस b चा क्यूब म्हणजे 3y क्यूब। आपण 2x साठी a कन्सिडर केलं आणि 3y साठी b कन्सिडर केलं। हा फॉर्म्युला माहिती आहे, या फॉर्म्युल्यात फक्त आपण ह्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत। आता हे सॉल्व करून घेऊ। 2 चा क्यूब आपणास माहीत आहे, 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 8 होतील, x चा क्यूब म्हणजे x क्यूबच होईल, मायनस 3, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 होईल आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर, ब्रॅकेट आपण काढला नाही बाहेर अजून, आणि 3y प्लस 3 2x, 3 चा स्क्वेअर आहे आणि y चा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर 9 होतो आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर। बरोबर आहे। आता मायनस 3 चा क्यूब 27 होईल आणि y चा क्यूब। आता आपण
थोडं सिम्प्लिफाय करू याला. 8x³ मायनस आता एवढ्या टर्ममध्ये 3 आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये 4 आहे आणि पुन्हा मल्टिप्लिकेशनमध्ये 3 पण आहे. म्हणजे 3 × 3 9 होतील आणि 9 × 4 36 होतील. साईन मायनसच येणार आहे. 36 x² आणि y बरोबर आहे. आता हे प्लस साईन. आता एवढ्या टर्ममध्ये 3 × 2 × 9 म्हणजे 3 × 2 6 आणि 6 × 9 म्हणजे 54. आता x आहे आणि yचा स्क्वेअर आहे. x आणि yचा स्क्वेअर बरोबर आहे. आता हे मायनस 27 y³. हे आपलं पूर्ण सोल्युशन होईल. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट a + 1/2 आणि ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटचा क्यूब आहे. सॉल्व करू आपण. a + 1/2 आणि ब्रॅकेटचा क्यूब आहे. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आहे हे? a + b आणि ब्रॅकेटचा क्यूब या फॉर्ममध्ये हे आहे. तर आपण याचा आन्सर माहिती आहे आपणास. हा फॉर्म्युला कसा आहे? येथे प्लस असताना a³ + 3a² b + 3ab² प्लस आणि b³ या टाईपचा फॉर्म्युला आहे. आता येथे आपण a म्हणजे काय? येथे a म्हणजे s आहे, कारण येथे पण a दिलेला आहे आणि आपल्या फॉर्म्युल्यातसुद्धा s आहे. म्हणजे याची व्हॅल्यू इथे आपण s घेणार. पण b साठी काय घेणार? 1/2 बरोबर आहे. 1/2 b साठी. तर आता ह्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करू. तर आन्सर कसं येईल मग आपलं? फॉर्म्युला काय? a³. a³ म्हणजे a साठी s घेणार आपण. तर a³ होईल बरोबर आहे. प्लस 3a² म्हणजे 3a² b म्हणजे 1/2 प्लस 3a b² म्हणजे 1/2 स्क्वेअर आणि प्लस b³ म्हणजे 1/2 याचा क्यूब आहे. आता हे सॉल्व करता येईल. a³ प्लस 3a². आता हे इंटू 1 म्हणजे ही टर्म आपली पूर्ण न्यूमरेटरलाच राहील आणि डिनोमिनेटरला काय येईल? 2 येतील. फक्त या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. प्लस 3a. आता 1चा स्क्वेअर 1च होईल बरोबर आहे. 1चा स्क्वेअर 1च, पण 2चा स्क्वेअर काय होईल? 4 होईल. आणि प्लस 1चा क्यूब 1च आणि 2चा क्यूब 8 येतो. आता हे a³ प्लस 3a² प्लस 3a 1ला मल्टिप्लाय केलं म्हणजे 3aच अपॉन 4 येईल आणि प्लस 1/8 येईल. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट या प्रश्नामध्ये मित्रांनो, ड्रॉ ॲन ऑब्टूस अँगल ट्रायंगल म्हणजे एक ट्रायंगल काढायचा आहे. त्यामध्ये एक अँगल कसा पाहिजे? ऑब्टूस पाहिजे, म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री पाहिजे. ड्रॉ ऑल ऑफ इट्स मेडियन्स आणि त्या ट्रायंगलच्या तिन्ही मेडियन्स काढायच्यात आपणास. अँड शो देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर त्या मेडियन्सचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपणास शो करायचा आहे. तर एक आपण ऑब्टूस अँगल ट्रायंगल काढू. एक अँगल त्यामध्ये 90चा पाहिजे. ही साईड काढली आपण. आता हा किती होईल? जवळपास अप्रोक्सिमेटली 90चा होईल. 90पेक्षा ग्रेटर पाहिजे, म्हणजे थोडं असं क्रॉस केलं तर अँगल हा 90पेक्षा ग्रेटर होईल. हा अँगल आपला 90पेक्षा ग्रेटर आहे, त्यामुळे हा ट्रायंगल कोणता होईल आपला? ऑब्टूस अँगल ट्रायंगल. एक अँगल त्यात 90पेक्षा ग्रेटर असल्यामुळे हा ट्रायंगल झालेला आहे आपला ऑब्टूस अँगल ट्रायंगल. मेजरमेंट दिलेलं नाही, फक्त ऑब्टूस पाहिजे. सपोज ABC हा ट्रायंगल आहे, बी अँगल हा ऑब्टूस अँगल आहे.
तर आता मेडियन्स काढायच्यात, म्हणजे प्रत्येक साईडचा आपणास सेंटर पॉईंट माहीत पाहिजे. तर आता प्रत्येक साईड आपणास बायसेट करावी लागेल. कशी बायसेट करायची आपणास माहीत आहे. सपोज ही साईड AC साईड बायसेट करू आपण. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेलं आहे, एक असा आर्क घेऊ आणि त्या डिस्टन्सनं C पॉईंटवरून येथे आर्क घेऊ आणि येथे आर्क घेऊ. आता हे मॅच झालेलं नाही, पुन्हा थोडं मॅच करून घेऊ आपण त्याला. पॉईंट मिळालेले 2, म्हणजे आता हे 2 पॉईंट आपण जोडून घेतले. म्हणजे हा पॉईंट कोणता होईल आपला? सेंटर पॉईंट होईल. या साईडचा ACचा हा सेंटर पॉईंट होईल, बरोबर आहे. त्याप्रमाणे ही BC साईड आपण बायसेट करू. आता BC साईड बायसेट करण्यासाठी BCच्या हाफपेक्षा थोडं डिस्टन्स जास्त घेऊ आणि इथे एक असा आर्क करू आपण. सेम या आता हे 2 पॉईंट आपणास मॅच करून घेऊ. हा पॉईंट मिळालेला आपणास, म्हणजे हा BCचा सेंटर पॉईंट आलेला आहे. सपोज P हा Q. तसंच आपण AB साईड आता बायसेट करू. AB साईड आता AB साईड हे 2 पॉईंट मॅच करून घेतले, तर ABचं सेंटर पॉईंट मिळून जातो. म्हणजे हा पॉईंट कोणता आलेला आहे? ABचा मिड पॉईंट आलेला आहे. PQR ने इंडिकेट करू. आता मेडियन्स काढायच्यात. मेडियन्स म्हणजे काय? ह्या ट्रायंगलचा हा व्हर्टेक्स आणि समोरची साईडचा मिड पॉईंट, त्यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे मेडियन. सपोज A वरून समोरची साईड BCचा सेंटर पॉईंट P, A आणि P यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे ती एक आपली मेडियन होईल. ही एक मेडियन काढली, बरोबर आहे. आता B वरून हा Q, ही एक मेडियन काढली. C मधून समोरचे साईड AB वर काढलेला सेगमेंट, AB वर मिड पॉईंट ABचा काढलेला आहे. ह्या तिन्ही मेडियन्स आपल्या एका पॉईंटमध्ये पास झालेल्या आहेत. तोच काय होईल आपला सेंट्रॉइड म्हणतात त्याला, G, म्हणजे हा आपला सेंट्रॉइड होईल. 9व्या प्रश्नामध्ये मित्रांनो, ड्रॉ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC काढायचा आहे. BCचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि ABचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि एक अँगल B पॉईंटवर 90 डिग्रीचा दिलेला आहे. तर आणि शो दी ऑर्थो सेंटर ऑफ दी ट्रायंगल. ट्रायंगलचा ऑर्थो सेंटर काढायचा आपणास. तर आपण BC 5.5 सेंटीमीटरचा आपण एक सेगमेंट काढू. फ्रॉम 0 to 5.5 BC हे डिस्टन्स घेतलेलं आहे आपण 5.5 सेंटीमीटर. ओके. आता B पॉईंटवर 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. B पॉईंटवर काढायचा आहे, म्हणून हा पॉईंट आपण B वर मॅच करणार, हा पॉईंट, आणि ही ब्लॅक लाईन या लाईनला मॅच करणार. झालेली मॅच. आता या लाईनला मॅच केली म्हणून या साईडनं काउंटिंग करायची 0 पासून. 90 कुठे? 50, 60, 70, 80, 90 येथे आहे. सेंटर हा पॉईंट आपण येथे मार्किंग केलेला आहे. म्हणजे B पासून तो पॉईंट 90 डिग्रीवर आहे, बरोबर आहे. म्हणजे येथे अँगल 90 डिग्रीचा झालेला आहे आपला. आता B आणि C नंतर एक साईड दिलेली आहे AB, म्हणजे A व्हर्टेक्स आणि B 4 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. आपण आता कंपासमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. हे 4 सेंटीमीटर डिस्टन्स B वरून आपण एक असा या लाईनला आर्क करू. म्हणजे हा पॉईंट आपला कोणता येईल? A. A ने इंडिकेट करू आणि ट्रायंगल काढून घेऊ. A आणि C
जोडून घेऊ. ए आणि सी जोडल्यानंतर हा आपला राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. हे 4 सेंटीमीटर बरोबर आहे. आता शो दी ऑर्थो सेंटर ऑफ दी ट्रायंगल. ऑर्थो सेंटर म्हणजे काय? ट्रायंगलच्या व्हर्टेक्समधून समोरच्या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे त्याला काय म्हणतात? आल्टिट्यूड. आणि तिन्ही आल्टिट्यूड ज्या पॉईंटमध्ये कॉन्क्रन्स होतात त्याला म्हणतात ऑर्थो सेंटर. आता आपण या बी पॉईंटवरून समोरची साईड ए सीवर आपणास परपेंडिक्युलर काढायचा आहे. त्यासाठी आपण सेट स्क्वेअरचा यूज केला तरी चालेल. हा बी पॉईंट मॅच केलेली आहे. हा होईल आपला एक परपेंडिक्युलर म्हणजे हा काय होईल? आपला आल्टिट्यूड होईल. बी सपोज एम, बी एम या साईडवर काढलेला आल्टिट्यूड आहे. त्याप्रमाणे बी सी साईडवर ए व्हर्टेक्समधून काढलेला ए बी हाच आल्टिट्यूड होईल आणि सी व्हर्टेक्समधून या ए बी साईडवर काढलेला परपेंडिक्युलर म्हणजे तो बी सी हाच आल्टिट्यूड होईल. म्हणजे आता पॉईंट ऑफ कॉन्क्रस म्हणजे या आल्टिट्यूडचा पॉईंट येथे आलेला आहे, या आल्टिट्यूडचा पॉईंट येथेच आलेला आहे आणि या आल्टिट्यूडचा पॉईंट येथेच आलेला आहे. म्हणजे ऑर्थो सेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स कंटेनिंग राईट अँगल. म्हणजे ज्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे त्या ठिकाणी ऑर्थो सेंटर येतो आहे आपला राईट अँगल ट्रायंगलसाठी. बी, बी म्हणजेच काय होईल? ऑर्थो सेंटर म्हणजे ओ. बी म्हणजेच आपला ओ होऊन जाईल बरोबर आहे. ऑर्थो सेंटर इथं आपण सेंटेन्स लिहू शकतो एक. ऑर्थो सेंटर ऑफ अ right angled triangle is the vertex containing right angle. हे आपणास माहीत आहे, प्रॅक्टिस सेटमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे हा मिसलेनियसमधला प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे आपण. म्हणजे हा बी हाच आपला ऑर्थो सेंटर आहे. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.